येस. काही जण बुक्स घेऊन गेलेले नाहीयेत. काही जणांनी बुक्स घेऊन गेलेले. बुक्स घेऊन जायचंय, कॉन्टॅक्ट करा क्लासच्या नंबरवर. ओके, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बुक्ससाठी. सेवन 7135. ओके, आणि तुम्ही बुक्स कलेक्ट करू शकता. येस. कॅन वी स्टार्ट? येस. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. काहीतरी नवीन शिकायचं का आज? भरपूर दिवस झालं रूल्स चालू आहेत, ट्रान्झॅक्शन चालू आहेत. सर तेच व्हायला, सर रिपीट व्हायला सगळं. काहीतरी नवीन सांगा सर. डू यू फील द सेम? असं व्हायला नाही पाहिजे, बट तसं होत आहे. आपण सारखं जर तेच बघितलो तर मे बी तुम्हाला असं बोरिंग वगैरे वाटेल, बट तसं ऍक्च्युअल मध्ये नाहीये. सो काही न्यू कन्सेप्ट बघायचं का? कुछ न्यू टर्म्स, कुछ न्यू एग्जाम्पल्स. येस. सो फार इम्पॉर्टंट आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. व्हॉट डू यू मीन बाय ऍसेट्स? अँड लायबिलिटीज. काही जण लेट जॉईन झालेत, मी त्यांना परत एकदा सांगतो. ज्यांनी बुक्स रिसीव्ह केलेले नाहीयेत क्लासला येऊन, त्यांनी बुक्स घेऊन जायचे. फी पे केलेले सगळ्यांनी बुक्स घेऊन जायचे, कॉन्टॅक्ट करून क्लासला. आपण आज काही न्यू टर्म्स बघणार आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे. फार इम्पॉर्टंट आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट. assets and liabilities. What do you mean by assets and liabilities? आज आपण हे बघणार आहे. फार इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ऍसेट्सचं सिंपल डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. मी टेक्निकल डेफिनेशन मध्ये जाणार नाही. त्याच्यामध्ये टेक्निकल डेफिनेशन मध्ये मला जायचं नाहीये. मी सिंपल वर्ड्स मध्ये तुम्हाला सांगतो. व्हॉट आर ऍसेट्स? प्रॉपर्टी असेल तुमचं, म्हणजे बिझनेसच्या अँगलने चालू आहे सगळं. सगळं बिझनेसच्या अँगलने चालू आहे. मला सांगा, हा हे चालू करण्याच्या आधी मला सांगायचंय, बिझनेस अँड प्रोप्रायटर हे एकच आहेत का हो? प्रोप्रायटर और ओनर हे एकच आहेत का? बिझनेस अँड प्रोप्रायटर और ओनर हे एकच आहेत का? नो. आन्सर इज नो. बिग नो. प्रोप्रायटर ओनर हे डिफरंट आहेत, बिझनेस हे डिफरंट आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, कारण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये हे बेस आहे. जर तुम्ही प्रोप्रायटर ओनरला आणि बिझनेसला एकच म्हणत असेल तर फार जास्त प्रॉब्लेम येत आहे. ओके, मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही त्याचं डेप्थ. ओके, त्यामुळे तुम्हाला बिझनेसला वेगळं ठेवायचंय, प्रोप्रायटर किंवा ओनरला वेगळं ठेवायचं.
बिझनेस आहे प्रोप्रायटरच, ओनरचं, मी नाही म्हणत नाही. बट बिझनेस इज डिफरंट फ्रॉम प्रोप्रायटर ऑर ओनर. दिस इज इम्पॉर्टंट. आता आपण ऍसेट कडे येऊ. ऍसेट्स म्हणजे काय हो? बिझनेसचे जे पण प्रॉपर्टी आहेत ऑर रिसिवेबल्स. रिसिवेबल्स म्हणजे काय? येणं. जे बिझनेसला रिसिवेबल आहे अमाउंट किंवा येणं आहे किंवा बिझनेसचे प्रॉपर्टी आहेत किंवा असं राईट आहे बिझनेसचं किंवा फिजिकल थिंग आहे. फिजिकल थिंग म्हणजे काय असतंय? फर्निचर आहे समजा. फिजिकल थिंग आहे ना. कळतं का? थिंग्स मध्ये येतं ना. त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे फर्निचरला. मॉनिटरी व्हॅल्यू आहे. ते फर्निचर मी सेल केलं समजा तर 15,000 मिळणार मला किंवा मी परचेस करताना 15,000 ला केलेलं आहे फर्निचर. ते फिजिकल थिंगला मॉनिटरी व्हॅल्यू आहे किंवा प्रॉपर्टी म्हणजे काय? लँड अँड बिल्डिंग ते ऍसेट आहे किंवा रिसिवेबल्स. रिसिवेबल्स म्हणजे काय? तुम्हाला काय आठवतंय हो? रिसिवेबल्स म्हणजे काय आठवतंय का? रिसिवेबल्स म्हणजे काय आठवतंय का? येस एनीवन? हे जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही चांगलं रिवाइज करताय और रीड करून बसताय असं मला वाटेल. रिसिवेबल म्हणजे तुम्हाला आठवतंय का? व्हेरी गुड पुष्कर. व्हेरी गुड रोहित. व्हेरी गुड हर्षवर्धन नेपाळे. व्हेरी गुड. अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. व्हेरी गुड बोगा. व्हेरी गुड. अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. त्याला आपण काय म्हणतो? डेटर्स म्हणतो. मग डेटर्स म्हणजे काय? रिसिवेबल्सच आहे ना. मग ते पण ऍसेट आहे. सर मग तुम्ही एक्झाम्पल्स आम्हाला सांगणार का? सांगतो ना हो. ऍसेटची एक्झाम्पल बघा. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किंवा प्लांट अँड मशिनरी. फक्त मशिनरी पण लिहू शकतो आपण. मी प्लांट अँड मशिनरी लिहितोय. सर ते प्लांट म्हणजे ते प्लांट ह्याचं आहे का ते? रोप वगैरे लावतो ना आपण. झाड वगैरे तुम्ही म्हणता ना, त्याचं प्लांट आहे का ते? नो. हे प्लांट अँड मशिनरी, मशिनरी मधलं आहे ते. ओके. प्लांट अँड मशिनरी. फॅक्टरीमध्ये मशीन्स असतात ना, त्याचं प्लांट अँड मशिनरी आहे ते. आय होप यू आर गेटिंग मी. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. अजून काय असू शकतं? फर्निचर. जे पण प्रॉपर्टी वाटतंय तुम्हाला किंवा रिसिवेबल्स आहेत, ते सगळं ऍसेट साइडला येणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? मी एक एक्झाम्पल एक विचारतो मी तुम्हाला. ते ऍसेट आहे का नाही तुम्ही विचार करा. म्हणजे एक फिजिकल थिंग आहे आणि त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे. मग ते ऍसेट असू शकतंय. किंवा समजा तुमचं प्रॉपर्टी आहे. मग ते ऍसेट आहे किंवा रिसिवेबल्स आहे समजा, ते ऍसेट असतंय. आता मी एक एक्झाम्पल विचारतो. कॉम्प्युटर तुम्हाला काय वाटतंय तुमचा ऍसेट आहे का? कॉम्प्युटर तुम्हाला काय वाटतं? किंवा लॅपटॉप तुम्ही जे पण म्हणाल, कॉम्प्युटर ऑर लॅपटॉप हे तुमचं ऍसेट आहे असं वाटतंय का तुम्हाला? येस म्हणतात. एक जण फक्त नो म्हणतायत. बट मला वाटतंय ते ऍसेट आहे. मी का? हे पण एक्सप्लेन करतो. माझं ते फिजिकल थिंग आहे. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जे आहे ते फिजिकल थिंग आहे. त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे आणि मी त्याला खर्च म्हणू शकत नाही. लॅपटॉप खर्च म्हणजे कसं असतंय? रेग्युलरली आपण खर्च करत असतो. लॅपटॉप आपण रेग्युलरली घेत नाही. समजतंय का हो? आता लँड एंड बिल्डिंग रोज घेतो का आपण? किंवा मंथली घेत असतो का? फर्निचर मंथली करतो का? नो. ह्याला आपण एक्सपेन्स म्हणू शकत नाही. समजतंय का हो? कॉम्प्युटर मी रोज घेत नाही. कॉम्प्युटर हे माझ्यासाठी काय प्रॉपर्टी असल्यासारखं आहे किंवा फिजिकल थिंग व्हिच हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू. मग कॉम्प्युटर पण आपलं एसेट आहे किंवा लॅपटॉप तुम्ही ते पण म्हणू शकता लॅपटॉप. अजून एक मी क्वेश्चन विचारतो. विचार करून सांगायचंय. मोबाईल तुम्ही ज्याच्यावर लेक्चर बघताय, तुम्हाला काय वाटतं ते ॲसेट आहे का? नाही. इज इट अ सेट ऑर नॉट? मोबाईल. मोबाईल. येस, व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग येस. Almost everyone is saying yes. Mobile is also asset. Why? Mobile is a physical thing which has monetary value.
म्हणजे तुम्ही 15,000 देऊन मोबाईल परचेस केलात, त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे ना हो. समजतंय का? फिजिकल थिंग आहे, मॉनिटरी व्हॅल्यू आहे. आणि तुम्ही परचेस केलात म्हणजे बिझनेस परचेस केला म्हणजे त्याच्यावर तुमचा राईट आहे. हे मोबाईल परचेस केला तर तुमचं आहे ना ते, किंवा बिझनेसचं आहे ते. समजतंय का? येस. अजून तुम्हाला काय एक्झाम्पल आठवतंय का मला सांगायचंय? जर आठवत नसतील तर काय करा, पर्सनल, रिअल अँड नॉमिनलचं लिस्ट केलं होतं बघा आपण. त्याच्यामध्ये रिअल अकाउंटमध्ये बघा. रिअल अकाउंट्स बघा. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स भेटतील तुम्हाला. व्हेरी गुड. बाईक, मोटर कार और बाईक, हे काय होतं? हे पण ॲसेट आहेत. आता कॅश, व्हेरी गुड. एक जण कॅश म्हणतायत. कॅश हे पण आपलं ॲसेट आहे. तुमच्याकडे कॅश आहे. त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे ना हो. तुमच्याकडे ₹20,000 आहेत. ते तुमचा ॲसेट आहे. मॉनिटरी व्हॅल्यू आहे त्याला. समजतंय का हो? फ्रिज पण ॲसेट आहे, बट बिझनेसमध्ये फ्रिज लागतंय का नाही त्याच्यावर असतंय. नॉर्मली फ्रिज प्रत्येक बिझनेसमध्ये लागत नाही. त्यामुळं मी इथं लिहित नाही. शक्यतो फ्रिज घरी लागते ना हो. मला बिझनेस ओरिएंटेड पाहिजे. ओके. तुमचं एक्झाम्पल करेक्ट आहे. फ्रिज हे ॲसेट आहे. मी नाही म्हणत नाही. बट बिझनेस ओरिएंटेड पाहिजे हो तुम्हाला. येस. कॅश इम्पोर्टंट आहे ह्याच्यामध्ये. 100% कळालं नसेल तर डू नॉट वरी. भरपूर एक्झाम्पल्स आहेत हो. हे असं आजच कळणार, आजच कळणार असं नाहीये ॲसेट्स. लाईव्ह स्टॉक पण करेक्ट आहे. बट मी इथं नॉर्मली नसतंय लाईव्ह स्टॉक पण. त्यामुळं मी लिहित नाहीये. ॲसेटच आहे ते पण. अहो ऐका ना. आता काही जणांना असं वाटत असेल, सर ॲसेट्स तुम्ही काय बोलताय कळत नाहीये. ॲसेट्सचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत हो. बिझनेस वेगळं चेंज झालं बिझनेस, ॲसेट चेंज होतात. नॉर्मली जे ॲसेट्स असतात ना जनरली, ते मी इथं कव्हर करतोय. जसं फर्निचर नॉर्मली सगळीकडे असतंय. लँड एंड बिल्डिंग असणार आहे. मशिनरी असतंय थोडं तरी. लॅपटॉप तुम्हाला माहित आहे. नॉर्मली आता लागतंयच. मोबाईल तुम्हाला लागतंयच. बिझनेसमध्ये पण. कार, बाईक तुम्हाला लागतंयच. त्या सगळ्यांकडे असतंय. नॉर्मली जे असेट्स आपण कन्सिडर करतो किंवा सगळ्या बिझनेसमध्ये असतात ते मी कव्हर करतोय. ओके. असेट्स म्हणजे काय लक्षात ठेवण्यासाठी इझिली सध्या प्रॉपर्टी असेल किंवा रिसिव्हेबल्स असतील तर ते काय हो ॲसेट्स आहेत. येस, गुडविल पण ॲसेट आहे. करेक्ट आहे, तुम्ही लिहू शकता इथं. बट मी त्याच्या डिटेलमध्ये सध्या जाणार नाहीये. गुडविल हे पण ॲसेट आहे. करेक्ट आहे. मी नाही म्हणत नाही. बट त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही सध्या. बट ऐका ना हो, मला रिसिव्हेबल्स म्हणजे काय म्हणला होतात तुम्ही? मला रिसिव्हेबल्स म्हणजे काय म्हणला होतात? रिसिव्हेबल्स म्हणजे काय म्हणला होतात? डेटर्स. मग मी डेटर्स लिहू का इथं? डेटर्सला मी अजून एक वर्ड सांगितलं होतं. मला आठवत नाहीये. तुम्ही आठवण करून देणार का? मुझे याद नहीं आ रहा है. डेटर्स के लिए और एक वर्ड बोला था मैंने. मुझे याद नहीं आ रहा है. प्लीज एनीवन. वेरी गुड कुणाल. You can also say customers. Debtors or customers. From them, amount is receivable. So they are assets. त्यांच्याकडून अमाउंट रिसिव्हेबल आहे ना हो. ते आपले ॲसेट आहे. फील करा तुम्ही फील. जसं बिल्डिंग तुमचं ॲसेट आहे. फर्निचर तुमचं आहे. मोबाईल तुमचं आहे. तसं डेटर्स कडून जे अमाउंट रिसिव्हेबल आहे ते तुमचं आहे ना हो. समजा असं इमॅजिन करा. येस, कोणाकडून तुम्हाला पैसे पाहिजे हो? समजा रतन टाटा तुम्हाला माहित आहे. रतन टाटा यांच्याकडून तुम्हाला रिसिव्हेबल्स आहेत ₹5 crore. समजा तुम्ही कुठलंतरी टाटा यांनी एक्झाम ठेवलं होतं. तुम्हाला स्कॉलरशिप मिळालं. यू हॅव रिसीव्ड अ स्कॉलरशिप फ्रॉम टाटा कंपनी ऑफ ₹5 crore. त्यांनी दिले नाहीत तुम्हाला. त्यांनी दिले नाहीत तुम्हाला. गौतमी जस्ट अ मिनिट वेट करा. मी सांगतो.
बट हे अमाऊंट रिसिवेबल आहे टाटा यांच्याकडून. टाटा यांच्याकडून अमाउंट रिसिवेबल आहे. मग टाटा कोण आहे तो? डेटर झाले ना. अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. गौतमी प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे बघा, ज्यांना माहित नाही डेटर्सचे डेफिनेशनच्या वेळेस नव्हते. अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. त्यांना आपण काय म्हणतो? डेटर्स म्हणतो. अ पर्सन फ्रॉम होम अमाउंट इज रिसिवेबल. मग टाटा यांच्याकडून 5 करोड रुपीज रिसिवेबल आहेत. मग तुम्हाला असं वाटत नाही का हो, तुमचे 5 करोड आहेत, पण टाटा यांनी दिले नाहीत अजून तुम्हाला. तुम्ही म्हणणार ना माझेच आहेत. मला रिसिवेबल आहे अजून ते. मग तुमच्यासाठी ॲसेट आहे ना हो, तुमचं आहे म्हणलं तर. तुम्ही फील शकता का? जसं बिल्डिंग तुमचं आहे, जसं कॉम्प्युटर तुमचं आहे, जसं मोबाईल तुमचा आहे, तसं रतन टाटा यांच्याकडे 5 करोड तुमचे आहेत ना, त्यांच्याकडून रिसिवेबल आहे. तुम्ही फील करू शकता का बघा? कॅन यू फील इट? प्लीज येस ओर नो मध्ये आन्सर द्या. तुम्ही फील करू शकता का मी जे म्हणतोय ते? व्हेरी गुड. येस. 100% समजलं नाही तरी प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. कॉन्सन्ट्रेशनमुळे मे बी आता नाही कळलं तरी सेकंड टाईम कळेल. ओके. मी एक्स्पेक्ट करत नाही की तुम्हाला फर्स्ट टाईम 100% कळायला पाहिजे. मी नंतर रिपीट करणार आहे. भरपूर वेळेस येणार आहे ते. बट तुम्ही ट्राय करा की मी परत रिपीट करणार नाही असं कॉन्सन्ट्रेट करा. ओके. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन तुमचं कसं पाहिजे? सर परत एकदा रिपीट करणार नाहीयेत. मला एकदाच सांगणार आहेत सर, असं कॉन्सन्ट्रेशन तुमचं पाहिजे. ओके. येस. आता रिसिव्हेबल्स म्हणजे अजून काय असू शकतं सांगू का तुम्हाला मी? अजून एक्झाम्पल्स बघू रिसिव्हेबल्समध्ये. डेटर्स एक झालेलं आहे. समजा, समजा तुम्ही काय केलेलं आहे, तुमच्याकडे जागा होती, लँड किंवा प्रॉपर्टी समजा. ते तुम्ही काय केलात? रेंटवर दिलात. रेंट. भाड्याने तुम्ही दिलात ते प्रॉपर्टी. मग तुम्हाला रेंट मिळायला पाहिजे. रेंट रिसिव्हड इज अॅन इन्कम. तुम्ही नॉमिनल अकाउंट म्हणता. करेक्ट आहे का? रेंट रिसिव्हड इज अॅन इन्कम. नॉमिनल अकाउंटमध्ये जाता. बरोबर आहे का? एम आय करेक्ट? मी कम्युनिकेट करू शकतोय का तुम्हाला? रेंट रिसिव्हड हे नॉमिनल अकाउंट आहे का? तर इन्कम आहे ना हो मला. माझ्यासाठी इन्कम आहे. बट प्रॉब्लेम काय झालं? प्रॉब्लेम काय झाला ऐका ना हो. मी ते प्रॉपर्टी जे आहे ना, ते कोणाला दिलो? विजय माल्ल्यांना दिलं होतं मी. हो, हो, हो. विजय माल्या यांना दिलात सर. चुकलात सर तुम्ही. त्यांनी तर पळून गेले की. करेक्ट आहे ना? मी विजय माल्या यांना प्रॉपर्टी दिलं होतं. मग त्यांनी काय केले? 2-3 मंथचं रेंट दिलेच नाहीत. 2-3 मंथ्स मागचे जे आहेत त्याचं रेंट दिलेच नाहीत. मग मी काय म्हणणार? रेंट रिसिव्हेबल. रेंट रिसिव्हेबल. फील करू शकता का तुम्ही? रेंट रिसिव्हड हे इन्कम आहे. कारण मला मिळालेलं आहे आणि करंट इयर्स आहे. बट रेंट रिसिव्हेबल मला मिळालेलं नाहीये, बट रिसिव्हेबल आहे. माल्ल्यानी मी ज्यांना पण रेंट आता एक एक्झाम्पल दिलं ना विजय माल्ल्याचं मी. असं प्रॅक्टिकली तुम्ही ते त्यांनी एकच घेऊ नका. मी कोणालाही देऊ दे. मग त्यांनी रेंट समजा दिले नाही, तर मला रिसिव्हेबल आहे ना हो अमाउंट. रेंट रिसिव्हेबल. समजा 2 मंथचं रेंट आलं नाही. 1 मंथचं रेंट आहे ₹4000 इंटू 2 मंथचं 8000 मला रिसिव्हेबल आहे. रेंट रिसिव्हेबल. मग हे पण रिसिव्हेबल आहे. मग ॲसेट साइडला यायलाच पाहिजे किंवा मी त्याला ॲसेट म्हणून कन्सिडर करणार. जे पण प्रॉपर्टी आहे किंवा जे पण रिसिव्हेबल्स आहेत ते ॲसेटला येणार. सर मग तसं तर कमिशन रिसिव्हड तुम्ही इन्कम म्हणलात. करेक्ट आहे का? सर मग कमिशन पण मिळालं नाही, कमिशन रिसिव्हेबल असेल तर ते ॲसेट का? येस, ॲब्सोल्युटली राइट. कमिशन रिसिव्हेबल पण ॲसेट आहे. कारण रिसिव्हेबल आहे ना हो. समजा मिळालं नाही, आफ्टर 1 मंथ मिळणार आहे. तुम्हाला मिळायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय म्हणले, कमिशन आम्ही 1 महिन्यानंतर देतो. मग तुम्ही रिसिव्हेबल म्हणून म्हणणार त्याला, कमिशन रिसिव्हेबल. समजताय का हो? आर यू गेटिंग मी? हे काही एक्झाम्पल तुम्हाला समजले का?
प्रॉपर्टी असेल किंवा रिसिवेबल्स असतील किंवा अजून एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बँक बॅलन्स. बँक बॅलन्स. बिझनेसचं बँक अकाउंट असतं. बिझनेसचं बँक अकाउंट करंट अकाउंट म्हणून असतंय. आता तुमचं कोणाचं बँक अकाउंट असेल ना, तर ते सेव्हिंग अकाउंट असतंय बँकमध्ये. बट बिझनेसचं अकाउंट तुम्ही जर ओपन करायला गेलात, तर करंट अकाउंट ओपन होत असतंय बँकमध्ये. ते सध्या इम्पॉर्टंट नाहीये. बट तुम्ही असं इमॅजिन करा, तुमच्या बँकेमध्ये ₹50,000 आहेत. किती? ₹50,000. मग समजा तुम्ही गेलात आणि बँकेला विचारलात, मला ₹20,000 द्या. बँक देणार किंवा नाही? तुमचं अकाउंट आहे, तुमचे 50,000 बँकेमध्ये आहेत. तुम्ही जाऊन विचारताय, ₹20,000 मला पाहिजे, मला विथड्रॉ करायचे आहेत. मग तुम्हाला बँक देणार का नाही 20,000? येस ऑर नो? तुम्हाला काय वाटतंय? बँक देणार नाही. तरुण कशाला देणार नाही तुम्हाला? तुमचे 50,000 इथं आहेत ना हो बँकेत. ऐका ना हो. अहो तुमचे 50,000 बँकेत आहेत आणि तुम्ही जाऊन तुमचे पैसे विचारताय 20,000 त्यातले. तुम्हाला बँक देणार नाही. असं कसं शक्य आहे? द्यावंच लागेल ना. सर संडे असेल तर काय करायचं? अहो एटीएम मध्ये जाऊन काढता मग तुम्ही. समजतंय का तुम्हाला? हो, चेक वगैरे मी ते बोलत नाहीये तरुण. तसं काही नाहीये. हो, तुम्हाला कॅश पण मिळू शकते ना. तुमचे पैसे आहेत 50,000. तुम्ही चेक वगैरे पर्यंत आता जाऊ नका. हां, येस. ऐका ना हो. मी काय म्हणतोय तुमचे 50,000 आहेत बँकेमध्ये. तुम्ही जाऊन विथड्रॉ करू शकता का नाही? करू शकता ना. तुमचे आहेत ते. मग तुमचं बँक बॅलन्स पण हे ॲसेट आहे. हे रिसिव्हेबल फ्रॉम बँक आहे. समजतंय का तुम्हाला? तुम्ही जाऊन विचारला तर बँकला द्यावं लागेल ते. असं म्हणू शकत नाही बँक, आम्ही देत नाही पैसे तुमचे म्हणून. समजतंय का हो? रिसिव्हेबल फ्रॉम बँक असतं ते. जे बँक बॅलन्स असतं तुमचं. ओके? आणि पप्पांना विचारू नका आज, "सर ते बँक बॅलन्स शिकवलेत आम्हाला. तुमचं बँक बॅलन्स किती आहे पप्पा?" पप्पा म्हणणार, "आहेत ₹1,00,000 वगैरे आहेत बँकमध्ये किंवा 50,000 असतील, 60,000. चला पप्पा बँकेला विचारू पैसे आपण आणि सगळे काढून आणू." असं म्हणायचं नाही. त्यांनी म्हणणार, "कुठले सर शिकवले? असं कसं शिकवले?" म्हणून. "माझे पैसे बँकेतून कशाला काढतायत ह्यांनी मुलं?" असं म्हणणार त्यांनी. ओके. फक्त तिथं बँकेत तुम्हाला काढायचं असलं तर काढू शकता. ह्याचं मीनिंग असं नाही की तुम्ही जाऊन काढायचं अमाउंट लगेच. ओके. येस. ऑल रिसिव्हेबल आर असेट्स. करेक्ट आहे ना? सगळे रिसिव्हेबल असेट्स असतात आणि प्रॉपर्टी पण. ओके. आता ॲसेट भरपूर झालं हो. सर लायबिलिटी पण सांगा ना. ऐका ना हो, प्लीज लिहून घेऊ नका. डू नॉट राईट. काही लिहायचं नाहीये प्लीज. तुम्ही काय करा, मी एक्सप्लेन करताना लक्ष द्या. मी तुम्हाला गॅरंटी देतो सगळं तुम्हाला येतंय. ओके. तुमचं प्रिपरेशनचं रिस्पॉन्सिबिलिटी माझं आहे. तुम्ही फक्त अटेंडन्स बघा. ओके. कळालं का? तुम्ही अटेंडन्स बघा. बाकी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर सोडा. येस. लायबिलिटीज तर फार ईझी आहे. जसं रिसिव्हेबल्स म्हणजे ॲसेट आहे. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस इज लायबिलिटी. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस इज लायबिलिटी. जसं अमाउंट रिसिव्हेबल बाय बिझनेस और अमाउंट रिसिव्हेबल टू बिझनेस इज ॲसेट. अमाउंट पेएबल बाय बिझनेस इज लायबिलिटी. तुम्हाला पेएबल बाय बिझनेस हे म्हणल्यानंतर काय आठवलं सुरुवातीला? व्हेरी गुड. सगळ्यात आधी आठवलं सर मला क्रेडिटर्स. व्हॉट डू यू मीन बाय क्रेडिटर्स? अ पर्सन टू whom amount is payable. A person to whom amount is payable. अ पर्सन म्हणजे फक्त पर्सन नाही हा. कंपनी असू शकते, फर्म असू शकते, इंडिव्हिज्युअल असू शकते. ज्यांना पण पेएबल आहे. समजा रतन टाटा यांना पेएबल आहे, मुकेश अंबानी यांना पेएबल आहे किंवा रिलायन्स कंपनीला पेएबल आहे.
किंवा कुठल्या फर्मला पेएबल आहे. सगळं पेएबल म्हणजे क्रेडिटर्स असतात. त्यांनाच आपण सप्लायर पण म्हणतो. सप्लायर्स. त्यांना अमाउंट पेएबल आहे. सो आपण काय म्हणणार ते लायबिलिटीज आहेत. ओके. अजून काही टर्म्स आहेत. मे बी तुम्हाला आता समजणार नाही, बट मी तुम्हाला सांगणार आहे. जसं बिल्स पेएबल. हे तुम्हाला कधी समजणार आहे? 12th ला समजणार आहे. जसं बिल्स पेएबल असतंय ना, तसं बिल्स रिसिव्हेबल पण असतंय. बिल्स पेएबल हे लायबिलिटी असते. बिल्स रिसिव्हेबल हे ॲसेट असतंय. हे काय असतं विचारायचं नाही. कधी विचारायचं? 12th ला. हे 12th च्या सिलेबसमध्ये आहे. पण सध्या लक्षात ठेवायचं, रिसिव्हेबल म्हणजे ॲसेट, पेएबल म्हणजे लायबिलिटी. मग तुम्हाला लक्षात राहून जाईल हे. अजून एक, आता हे पॉइंट तुम्हाला समजते बघा. लोन टेकन फ्रॉम बँक. लोन टेकन फ्रॉम बँक. आता तुम्ही लोन घेतलात, बँकेकडून लोन घेतलात. सर हे लायबिलिटी कसं झालं सर? आम्ही लोन घेतलो ना. मग परत पे करणार नाही का हो? बँकेकडून लोन घेतलात. यू हॅव रिसिव्हड लोन फ्रॉम बँक. दॅट मीन्स इट इज पेएबल. आता तुम्ही काय करणार आहे? लोन घेतलात, म्हणजे तुमच्याकडेच ठेवून घेणार का? तुम्ही विजय माल्या आहे का? लोन घ्यायचं आणि पळून जायचं. आपण विजय माल्या नाही. आपण पे करणार आहे ना हो. माहित आहे ना हो, लोन घेतल्यानंतर ते पे करावं लागतंय, रिपे करावं लागत असतंय. सगळ्यांना माहित आहे का हो? बँकेकडून समजा तुम्ही लोन घेतलात, तर ते रिपे करावं लागतंय इन्क्लुडिंग इंटरेस्ट. सगळ्यांना माहित आहे ना हे? हां, मग हे पेएबल असते अमाउंट. आता तुम्ही असं म्हणू शकत नाही बँकेला, "मला 10,00,000 लोन द्या, मी पळून जातो आता. मी तुम्हाला काय देत नाही." मग बँक येऊन तुम्हाला मारणार नाही का हो? आधी तर तुम्हाला 10 लाख रुपीजच देत नाहीत आणि दिले आणि तुम्ही म्हणलात, "आम्ही देत नाही आता. एकदा आलेले पैसे आम्ही परत देत नाही." असं चालतंय का? नाही. त्यांनी गिफ्ट दिलेले आहेत तुम्हाला. गिफ्ट नाही, लोन दिलेलं आहे त्यांनी. मग तुम्हाला बँकला काय करायचंय? परत पे करायचं. म्हणजे पेएबल आहे. ह्यालाच आपण कधी-कधी काय म्हणतो? बँक लोन म्हणतो. बँक लोन म्हणजे काय? आपण बँकेकडून लोन घेतलेलं आहे. रिसिव्हड लोन फ्रॉम बँक ओर लोन टेकन फ्रॉम बँक. मग हे पेएबल असतंय. त्यामुळे आपण काय म्हणणार याला? लायबिलिटी. समजतंय का हो? आजचं लेक्चर मे बी थोडंसं तुम्हाला हेवी वाटत असेल. सध्यासाठी हेवी वाटलं तरी डू नॉट वरी. डू नॉट वरी. मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे फार पुढच्या लेव्हलचं आहे. हे मी जे आत्ता तुम्हाला सांगतोय ना, मे बी काही जणांना 11th ला तुमच्या सोबत आहेत. पण आता आपल्या क्लासमध्ये नाहीयेत, त्यांना मे बी डिसेंबर, जानेवारीमध्ये पण हे माहीत नसणार. ओके. त्या लेव्हलचं मी आता घेतोय. मग तुम्हाला मे बी थोडं हेवी वाटेल, पण फार पुढचं आणि फार व्यवस्थित मी सिक्वेन्समध्ये जातोय. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं पुढचं सगळं विचार करूनच मी आता हे घेतोय. फक्त तुम्हाला एवढंच आहे, की रेग्युलर राहायचंय आणि पेशन्स ठेवायचंय. सगळे जे पेएबल्स आहेत, ते आपण कुठे घेतो? लायबिलिटीजला. ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, सगळ्यात इम्पोर्टंट, जे तुम्हाला माहीत आहे. तरुण तुम्हाला काय विचारायचंय? लायबिलिटी म्हणजे काय? मी लिहिलं ना इथं. अमाउंट पेएबल बाय द बिझनेस म्हणजे लायबिलिटी. येस. ह्याच्यामध्ये अजून एक इम्पोर्टंट आहे लायबिलिटी. बिझनेसचं लायबिलिटी आणि हे वर्ड तुम्हाला माहीत आहे. कॅपिटल. कॅपिटल हे सर लायबिलिटी कसं आहे सर? आधी कॅपिटल म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इंटू द बिझनेस. अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर
इन टू द बिझनेस इज कॅपिटल. हे सगळ्यांना माहित आहे का हो? मला सांगा सर, आम्हाला कॅपिटलचं मिनिंग माहित आहे सर. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस. हे मिनिंग सगळ्यांना माहित आहे का हो? येस ऑर नो? हा, ऐका ना हो. मग प्रोप्रायटर जे ओनर आहेत ना, ओनर आणि बिझनेस डिफरंट आहे. आता ओनर आणि बिझनेस एक म्हणायचं नाही. प्रोप्रायटर अँड बिझनेस हे वेगळे आहेत. गौतमी, वेट करायचंय, तुम्हाला सगळं कळणार आहे. पेशन्स ठेवायचंय. येस. अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर इन टू द बिझनेस इज कॉल्ड एज कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय असतं हो? प्रोप्रायटर जे ओनर आहेत त्यांनी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काहीतरी अमाऊंट देणार, त्याला आपण काय म्हणतो? कॅपिटल म्हणतो. आता बिझनेस अँड प्रोप्रायटर मी डिफरंट म्हणतोय. मग प्रोप्रायटरने बिझनेसला एक अमाऊंट दिलेलं आहे, समजा 10 लाख रुपीज. मग बिझनेस घेऊन पळून जाणार का, मला सांगा हो? हे बिझनेस आहे समजा, हे पळून जाणार का 10 लाख रुपीज प्रोप्रायटर कडनं घेऊन? नो, पळून जाणार नाहीये बिझनेस. बिझनेस काय म्हणणार प्रोप्रायटरला, तुम्ही 10 लाख रुपीज दिलात ना, करेक्ट आहे, हे मी तुम्हाला पेएबल आहे. कोणाला? प्रोप्रायटरला. मग बिझनेससाठी पेएबल आहे ना हो, बिझनेससाठी पेएबल आहे, पेएबल टू प्रोप्रायटर. मग त्याचं अकाउंट असतं कॅपिटल. मग कॅपिटल लायबिलिटी साइडला येणार, लायबिलिटी म्हणतो आपण. हे समजू द्या आधी तुम्हाला. मी रिपीट करतोय, 50% समजलं तरी फार इनफ आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा. बिझनेस अँड प्रोप्रायटर हे डिफरंट आहेत. प्रोप्रायटरने काय केलेलं, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बिझनेसला दिले 10 लाख रुपीज. मग बिझनेस घेऊन पळून जात नाही ते. बिझनेस काय म्हणताय प्रोप्रायटरला, तू दिला बाबा, थँक्यू, आता मी बिझनेस करतो, बट तुला 10 लाख रुपीज पेएबल आहेत, मला लक्षात आहे, असं म्हणता येतं नाही. तुम्ही फील करा प्लीज. बिझनेस घेऊन पळून जाऊ शकत नाही. बिझनेस हे 10 लाख रुपीज कोणाला देणार आहे? प्रोप्रायटरला. सर मग ह्यानी काय खेळत बसणार का? प्रोप्रायटर बिझनेसला देणार, बिझनेस प्रोप्रायटरला. अहो असं नसतंय. बिझनेस प्रोप्रायटरला बिझनेस बंद पडल्यानंतर देत असतंय, लगेच देत नाही. पेएबल म्हणून दाखवतो आपण लायबिलिटीला फक्त. त्याला लायबिलिटी म्हणतो आपण. पेएबल म्हणून दाखवतो. समजताय का? मग जेव्हा बिझनेस बंद करायचंय, तेव्हा प्रोप्रायटरला सगळं देऊन टाकायचं त्याचं कॅपिटल. समजताय का हो? तर मी आता समराईज करतो. थोडंसं आतापर्यंत सांगितल्यामध्ये 50% जरी तुम्हाला समजलं असेल, तर तुम्ही प्लीज येस म्हणायचंय. येस और नो मध्ये मला प्लीज आन्सर द्या. 50% जरी तुम्हाला असं वाटत असेल, सर समजलं सर, 50% तर काय समजलंय, तर मला येस म्हणायचंय. येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. हा, एकांना समजलेलं नाहीये, 1-2 जणांना. डू नॉट वरी. काही जण लेट जॉईन झालेले आहेत, काही जणांना समजलं नसेल तरी मी फार वेळा रिपीट करणार आहे. माझ्यासाठी इम्पॉर्टंट काय, तुमचं रेग्युलरिटी आहे. ओके. मग तुम्ही अजिबात चिंता करू नका. जसं मी आता सांगितलं, हे फार पुढच्या लेव्हलचं आहे. मी जे आज तुम्हाला लेक्चर घेतलेलं ना, मे बी हे सेम लेक्चर तुमच्या कॉलेजमध्ये कधी होणार मी सांगू पण शकत नाही. फार पुढचं सांगितलेलं आहे मी हे. बट माझ्यासाठी हे बेसिक्स मध्ये येतंय. हे तुम्हाला कळायला पाहिजे. ॲसेट काय असतं, लायबिलिटी काय असतं. आता तुम्ही जिथं बसलात, तुमच्या घरी बसलात. आता तुम्हाला माहित आहे, मी एका बिल्डिंगमध्ये बसलो. हे ॲसेट आहे आपलं. हे तुम्हाला समजायला पाहिजे. किती प्रॅक्टिकल आहे बघा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तुमच्या घरी फर्निचर आहे. मग तुम्ही आज घरी सांगायचं, हे आपलं ॲसेट आहे. असं पॅरेंट्सला सांगू शकता तुम्ही. तुमच्या हातात मोबाईल आहे, हे तुमच्यासाठी ॲसेट आहे. हे तुम्ही सांगू शकता. समजा तुम्ही ज्या घरी राहता ते रेंटेड प्लेस आहे समजा. तुम्ही भाडं देता. समजा लास्ट मंथचं, आता ऑगस्टचं भाडं तुम्ही अजून दिला नाहीत. म्हणजे रेंट पेएबल आहे. पेएबल म्हणजे काय? लायबिलिटी. जसं रेंट रिसिवेबल हे ॲसेट आहे, रेंट पेएबल आहे समजा. तुम्ही ज्या घरी राहता, त्याचा रेंट तुम्ही अजून दिलात का? समजा दिला नाहीत, तर रेंट पेएबल आहे ना हो. रेंट पेएबल. मग पेएबल म्हणजे काय असतं? लायबिलिटी. म्हणजे देणं आहे ते. लायबिलिटी म्हणजे काय? देणं. रेंट पेएबल. किती प्रॅक्टिकल आहे विचार करा तुम्ही. तुमच्या घरी गाडी आहे. तुमच्यासाठी प्रॉपर्टी आहे ते. मग ते ॲसेट आहे.
तुमच्या घरी कॅश आहे. ते तुमच्यासाठी ॲसेट आहे. सर आमचं बँक अकाउंट पण आहे. बँकेमध्ये पण बॅलन्स आहे. मग ते पण ॲसेट आहे. सर आमची जागा पण आहे. ते घर आहे सर आमचं. आम्ही जुन्या घरी राहतो सर, नवीन घर. आम्ही नवीन घरी राहतो सर, जुनं घर रेंटनी दिलेलं आहे. तिथून रेंट अजून रिसिवेबल आहे सर. ते कोरोनामुळे त्यांनी रेंट दिलाच नाही मागचे 3-4 महिने. मग रेंट रिसिवेबल आहे तुमचं. रेंट रिसिवेबल असेल तर ॲसेट आहे. समजतंय का हो? समजा तुम्ही लोन घेतलात. सर नवीन घर घेतो आम्ही सर, बँक लोन काढलेत पप्पा, हाउसिंग लोन म्हणून सांगितलेत सर. मग पप्पा लोन काढले सर. ते बँक लोन आहे ना सर, ते पेएबल आहे. मग ते लायबिलिटी आहे. प्रॅक्टिकली कसं कळालं का तुम्हाला? मी प्रॅक्टिकली तुम्हाला कसं कनेक्ट करून देतोय. तुमच्या आजूबाजूला जे सगळं आहे ना, ते बुककीपिंग अँड अकाउंटन्सी चालू आहे. फक्त तुम्ही ऑब्झर्व्ह करत नाहीये. मला काय सांगायचं कळतंय का हो तुम्हाला? येस ओर नो. आता जे मी प्रॅक्टिकली तुम्हाला कनेक्ट करून दिलो, हे डॉट्स तुम्हाला कनेक्ट करून दिलो, हे कळालंय का? येस. व्हेरी गुड. तर आज भरपूर थोडंसं हेवी झालेलं आहे. मी सगळे कन्सेप्ट तुम्हाला नवीन सांगितलेले आहेत. आजच्यासाठी आपण लवकर थांबतोय. ओके. आजच्यासाठी आपण थोडं लवकर थांबतोय. ज्यांना बुक मिळाले त्यांनी बुक वगैरे बघू शकतात. ज्यांनी बुक घ्यायचं राहिलेलं आहे, फीस पे करून पण त्यांनी बुक उद्या परवा कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. लर्न करायला जाऊ नका. मी आहे. फक्त रेग्युलर राहा. टेस्ट घेताना टेस्ट वगैरे द्या. दॅट्स इट. तुम्ही अकाउंटचं टेन्शन घेऊ नका. ओके. तुम्हाला पुढे सीए जरी करायचं असेल, तरी सीए फाउंडेशनचे क्लासेस आपल्याकडे आहेत. तिथं अकाउंट्स मीच घेतो. बाकी सब्जेक्ट पण सगळे सीए आहेत. तुम्ही त्याचं पण काळजी करू नका. आपल्याकडं तुम्हाला 100% क्वालिटी मिळणार. एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. आतापर्यंत तुम्हाला कळालेलंच असेल आणि पुढे पण कळणार आहे आणि बुक बघून पण कळून जाईल तुम्हाला, आपलं मटेरियल पण कसं असतंय. ओके. आणि त्याच्यामधले जे क्वेशन्स आहेत बुकमधले त्याचा आन्सर मी घेणार आहे. डू नॉट वरी. येस. सगळ्यांनी बाय करायचं हो. सगळ्यांनी बाय करायचंय. येस. सगळ्यांनी बाय करायचं. बाय बाय अँड थँक यू.